अन्याय संपतो तिथे स्वराज्य सुरू होतं. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हेच सांगणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं तर केलं, पण ते कसं उभं केलं, स्वराज्य म्हणजे नेमकं काय हे खूप कमी जणांना माहीत असतं किंवा कित्येकांना माहिती पण नसतं. चला तर मग आज आपण जाणून घेऊया स्वराज्याबद्दल. स्वराज्य हा शब्द फक्त इतिहास नाही, तो लाखो लोकांचा स्वाभिमानाचा आवाज आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, स्वराज्य उभं करणं किती कठीण होतं? त्या काळात भारतावर मोठमोठ्या सत्तांचा अंमल होता. सामान्य माणसाला न्याय नव्हता. शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. लोक भीतीमध्ये जगत होते. अशा काळात सह्याद्रीच्या कुशीत एक तरुण वाढत होता, ज्यांच्या डोळ्यात फक्त एकच स्वप्न होते, हिंदवी स्वराज्य. ते तरुण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी फक्त तलवारीच्या जोरावर स्वराज्य उभं केलं नाही, त्यांनी लोकांच्या विश्वासावर स्वराज्य उभं केलं. त्यांनी मावळ्यांना सोबत घेतलं, गड किल्ले बांधले, शत्रूंपेक्षा वेगळी युद्धनीती तयार केली. गनिमी कावा ही फक्त युद्ध पद्धती नव्हती, ती बुद्धी, वेग आणि धैर्याची ताकद होती. पण स्वराज्याची खरी ताकद तलवारीत नव्हती, तर ती न्यायात होती. स्वराज्यात स्त्रियांचा सन्मान केला जात होता, कोणत्याही धर्मावर अन्याय केला जात नव्हता, शेतकऱ्यांचं रक्षण केलं जात होतं, सामान्य माणसालाही न्याय मिळत. म्हणूनच लोक महाराजांसाठी जीव द्यायला तयार होते. अफजल खानासारखे बलाढ्य शत्रू आले, पण महाराज डगमगले नाहीत. आग्र्याच्या कैदेत अडकले, तरीही हार मानली नाही. प्रत्येक संकटातून महाराज अधिक ताकदीने बाहेर आले, कारण त्यांचं स्वप्न फक्त स्वतःचं राज्य बनवण्याचं नव्हतं, तर लोकांसाठी स्वराज्य उभं करण्याचं होतं. आणि म्हणूनच आजही शेकडो वर्षानंतरही जय भवानी जय शिवाजी हा आवाज ऐकला की रक्तात उत्साह निर्माण होतो. स्वराज्य फक्त जिंकलं गेलं नाही, ते हजारो मावळ्यांच्या बलिदानातून घडवलं गेलं. म्हणूनच स्वराज्य ही फक्त इतिहासाची गोष्ट नाही, ती प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानाची ओळख आहे. धन्यवाद. जय भवानी जय शिवाजी, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे.